श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेची वाडी इथं मूलविक्री प्रकरणात चौकशी समिती गठीत करण्यात आली असून ही समिती आज थेट बच्चूबाई हांडागे यांच्या घरी दाखल झाली. त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाते. प्राथमिक चौकशीत या महिलेला तब्बल 11 अपत्य असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षाने दिली. यातील 2 ते 3 मुलं त्यांनी नातेवाईकांकडे का दिली किंवा त्यामागे कोणता व्यवहार झाला का याची चौकशी आता सुरू आहे. दरम्यान हा प्रकार उघड करणाऱ्या आशा सेविका देखील समितीसोबत या ठिकाणी उपस्थित राहून चौकशीसाठी आवश्यक माहिती देत आहेत. इथे जे कुटुंब राहत होतं ते त्या कुटुंबाच्या घरी आता आपण आहोत आणि ही जी कुटुंबाची मुलं आहेत ती विक्री केली असा आरोप झाला होता. त्याच्यानुसार कालपासून आमची जिल्हा महिला व बालविकासची एक काल टीम पण येऊन गेली. त्याच्यानंतर पोलिसांमार्फत रेस्क्यू ऑपरेशन पण केलं आहे आणि ती मुलं आता पोलीस स्टेशनला आहेत. त्याच्यानंतर ती मुलं बालकल्याण समितीला पालकांसह सादर केली जातील. किती मुलं होते आणि सर, कालपासूनच्या माहितीनुसार आता प्रत्यक्ष माझी चौकशी आता सुरू झाली आहे. प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतरच किती मुलं हे समजेल. म्हणजे मी प्रत्यक्ष कुटुंबाशी बोलेन तेव्हा, पण आत्तापर्यंत 12 मुलं आहेत असं सांगितलं जात आहे. यापैकी 3 मुलं दिली असं त्यांच्या पालकांनी सांगितलं आहे आणि ती 3ही मुलं पालकांकडे म्हणजे नातेवाईकांमध्ये दिलेली आहेत आणि ती पण मुलं काल पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. हो सर, त्या नातेवाईकांची पण पूर्णपणे चौकशी केली जाईल. संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला की चाइल्ड ट्रॅफिकिंगचा कोणता खूण आहे का याचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब देशमाने यांनी दिली. स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत. त्यांच्या कुटुंबापैकीमध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती. या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली. ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. त्यामुळे आता हे प्रकरण पुढं वेठबिगारीचं वळण घेणार की आणखी दुसरा काही प्रकार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.